श्री गुरुदेव दत्त. घरात सुख, शांती, आनंद हवा असेल तर हा ग्रंथ आपल्या घरात नक्की पूर्णपणे ऐका. दत्तविजय ग्रंथ हा दत्तात्रेय भक्तांसाठी बनलेला अत्यंत लोकप्रिय पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये मुख्यतः श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनातील दैवी लीला, भक्तांचे रक्षण, उपदेश, गुरुतत्व याचे वर्णन आहे. अध्याय 1. दत्त अवताराचे महात्म्य. नारद ऋषी दत्ताच्या महिमेबद्दल विचारतात. नारदांना ब्रह्मदेव सांगतात की दत्त हा त्रिमूर्तीचा अवतार आहे. पृथ्वीवरील पापाच्या नाशासाठी दत्ताचे अवतरण आवश्यक आहे. दत्त अवताराचा उद्देश भक्ताचे रक्षण करणे, दुष्टांचा विनाश करणे आणि धर्मरक्षण करणे. विश्वातील परमज्ञान, योग, वैराग्य यांचे एकत्र रूप म्हणजे दत्तगुरु होय. गुरु हीच परमसत्ता आहे. गुरुचरणी शरण गेले की संकटे दूर होतात. अध्याय 2. अनसूया माता व दत्ताचा जन्म. अत्रि ऋषी व अनसूया माता कठोर तप करतात. त्रिमूर्ती त्यांची परीक्षा घेतात. अनसूया माताच्या पतिव्रतेने त्रिमूर्ती बालरूप धारण करतात. अनसूयाच्या तपश्चर्येतून एकच दैवी पुत्र दत्त जन्म घेतात. स्त्री शक्तीचे सामर्थ्य अपार आहे. धार्मिकता आणि तप याची दैवी कृपा मिळते. दत्त हा कृपा अवतार आहे. अध्याय 3. दत्तात्रेयाचे अलौकिक जीवन. दत्त पर्वतवनामध्ये भ्रमण करत राहतात. त्यांनी 24 गुरु स्वीकारले, निसर्गातून ज्ञान घेतले, जगाला अद्वैत योग ज्ञान शिकवतात. दत्त सदैव निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही रूपात प्रकटतात. जीवनातील प्रत्येक अनुभव हा गुरु असतो. निसर्गातून शिकणं ही सर्वोत्तम साधना आहे. दत्त म्हणजे मुक्तीचा मार्ग होय. दत्तगुरु म्हणजे मुक्तीचा मार्ग होय. अध्याय 4. श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची सुरुवात. आकारमांडल तालुक्यात पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ जन्म घेतात. जन्मापासून दिव्य लक्षणे ते लहानपणीच भक्तांचे संकट दूर करतात. दैवी चमत्कारांनी लोक अचंबित होतात. अवताराचा जन्म नेहमी धर्मरक्षणासाठी असतो. बालकांमध्येही दैवित्व दिसू शकते. भक्तिभाव स्वीकारला की जीवन बदलते. अध्याय 5. श्रीपादाचा भक्तोपकार. एका संकटग्रस्त ब्राह्मणाची सुटका करतात. एका कोढरुग्णाला स्पर्शाने रोगमुक्त करतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वाचवतात. श्रीपाद सर्वांना सांगतात, गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा. श्रद्धा आणि शरणागती याची मिळून गुरुकृपा मिळते. दत्ताचे नाव घेतले की भय नाहीसे होते. विश्वास हीच भक्तीची खरी कसोटी आहे. अध्याय 6. वृद्धापकाळी आई वडिलांची सेवा व श्रीपादाचे त्याग. श्रीपाद आपल्या आई वडिलांची सेवा सतत करतात. ते नेहमी शिकवतात की माता पिता म्हणजे साक्षात देव. पालकांचे देहावसान झाल्यावर ते संन्यास घ्यायचा निर्णय करतात. घरातील लोकांना ते म्हणतात, माझा मार्ग लोकांना मदत करण्याचा आहे. ते पिठापूर सोडून कुरवपूरकडे प्रवास करतात. पालक सेवा म्हणजे सर्वोच्च पूजा होय. संन्यास म्हणजे जगाचा त्याग नाही, अहंकाराचा त्याग होय. गुरुजीवनासाठी त्याग आवश्यक आहे. अध्याय 7. कुरवपुरातील चमत्कार आणि भक्तांची रक्षा. श्रीपाद कुरवपूर बेटावर तपध्यान करतात. एका निर्धन ब्राह्मणाची आर्थिक मदत करतात. नदीत वाहून गेलेला मुलगा त्यांच्या कृपेने परत जिवंत येतो. एक दुष्ट राक्षस भक्तांना त्रास देतो. श्रीपाद त्याचा नाश करतात.
लोक त्यांना दत्तावतार म्हणून मानू लागतात. जो भक्त संकटात असतो दत्त त्यांच्यासाठी प्रकट होतात. मृत्यूही गुरुकृपेने पराभूत होतो. श्रद्धा असेल तर भीती नाही. अध्याय 8 कर्मसिद्धांत व दत्तोपदेश. एक भक्त विचारतो, माझ्यावर एवढे संकट का येतात? तेव्हा श्रीपाद स्पष्ट करतात, सर्व काही कर्मानुसार घडते, पण गुरुकृपेने कर्म हलके होते. श्रीपाद सांगतात की कर्म म्हणजे पूर्वजन्माचे आणि भाग्य हे संचित असते. कृपा गुरुची दैवी हस्ताक्षर. भक्तांना सत्य, संयम, परोपकार याचे महत्त्व पटवतात. कर्म टाळता येत नाही, पण गुरु त्याचे ओझे कमी करतात. चांगली कर्म म्हणजेच मंगल भविष्य होय. दत्तमार्ग, कर्मयोग आणि भक्तियोग आणि ज्ञानयोग याचा मिळून दत्तमार्ग मिळेल याचा संयम करणं होय. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग याचा संयम होय. अध्याय 9 नामस्मरणाची शक्ती. एका स्त्रीला दुष्टात्म्याचा त्रास होत असतो. श्रीपाद तिच्या घरी जाऊन म्हणतात, एकच उपाय दत्त नामस्मरण. ती स्त्री रोज ओम श्री गुरुदेव दत्त जपत राहते. काही दिवसात तिच्या घरातील अडचणी नाहीशा होतात. श्रीपाद सांगतात, नाम हा माझा श्वास आहे. तो भक्ताच्या घरी पोहोचतो. अर्थ, दत्तानाम हा संरक्षण कवच आहे. नकारात्मक शक्ती नामसमोर टिकत नाही. जप म्हणजेच मन शांती, ऊर्जा आणि सकारात्मकता होय. चंचल मन स्थिर करण्यासाठी दत्ताची कृपा एक तरुण संन्यासी ध्यान करू शकत नाही म्हणून खिन्न असतो. श्रीपाद त्याला सांगतात, मन पाण्यासारखे जिथे ठेवशील तिथे स्थिर राहील. ते त्याला काही योगसूत्रे, प्राणायाम, नामजप याची शिकवण देतात. त्याचा मनोबल वाढतो आणि त्याला समाधीचा अनुभव येतो. मनावर ताबा मिळवण्याचा मार्ग, जप, ध्यान, श्वास नियंत्रित करणे. गुरु मार्गदर्शनानेच ध्यान फळ देते. अध्यात्माचा पाया म्हणजे मनशुद्धी होय. अध्याय 11 श्रीपादाचा प्रवास आणि भक्तावरील अनंत कृपा. श्रीपाद विविध तीर्थक्षेत्राच्या दिशेने प्रवास करतात. जिथे जिथे जातात तिथे तिथे भक्तांना ज्ञान, शांती आणि आशीर्वाद देतात. एका गरीब माणसाचे कर्ज अदृश्य करतात. एका दुष्काळग्रस्त गावात श्रीपादांनी पाणी प्रकट केले. लोक आनंदित होऊन त्यांना अवतारी पुरुष मानू लागले. गुरु एकाच ठिकाणी बांधून राहत नाहीत, जगाच्या भल्यासाठी फिरतात. गरिबी, संकट, दुष्काळ ही सर्व बाह्य संकटे आहेत. गुरु मनातील दुष्काळ दूर करतात. अवताराचे कार्य म्हणजे दुःखावर औषध होय. अध्याय 12 अहंकाराचे दुष्परिणाम. एक पंडित श्रीपादांकडे येतो आणि म्हणतो, माझे ज्ञान तुमच्यापेक्षा अधिक आहे. श्रीपाद विनम्रतेने त्याला विचारतात, ज्ञानामुळे तुझ्यात शांतता आली का? पंडितांचे जीवन दुःखांनी भरलेले असते. श्रीपाद त्याला सांगतात, ज्ञानाचा अहंकार सर्वात मोठा अज्ञान आहे बाळा. पंडित नतमस्तक होतो. बघा, अहंकार कधीही नसावा. आपल्या जीवनात सुद्धा अहंकार बाळगू नका. खरे ज्ञान विनय निर्माण करते. अहंकार म्हणजेच अध्यात्मातील सर्वात मोठा अडथळा आहे. गुरुचरणी नम्रता ठेवल्याने सर्व दोष वितळतात. अध्याय 13 दत्तगुरूंची अद्भुत परीक्षा. सत्याची शक्ती. एक भक्त खोट्या आरोपात अडकतो. गावकरी त्याला गुन्हेगार ठरवतात. श्रीपाद म्हणतात, जो सत्यवान त्याचे रक्षण मी स्वतः करतो. अचानक चमत्कार घडतो आणि सत्य बाहेर येते. त्या भक्ताचे सर्व आरोप धुळीस मिळतात. सत्याचे रक्षण करण्यासाठी दत्त स्वतः उतरतात. खोटेपणा तात्पुरता जिंकतो, पण अखेरीस पराजित होतो आणि न्याय मिळतो.
तो खऱ्यालाच न्याय मिळतो. सत्यनिष्ठ जीवन हे दत्त मार्गाचे मुख्य तत्व आहे. अध्याय 14 श्रीपादाचे गाय भक्ती उपदेश. एक गाय सतत रडत असल्याचे श्रीपाद पाहतात. तिचा मालक तिच्यावर अत्याचार करत असतो. श्रीपाद त्या गायीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, गाय ही पृथ्वीवरील सर्वात पवित्र माता. त्या मालकाला कठोर धडा शिकवतात. गाय पुढे सुस्थितीत वाढते. गाय पालन, दयाभाव, करुणा दत्तपंथाचे मुख्य मूल्य आहे. जो प्राणीप्रिय नाही तो देवप्रिय कधीच होऊ शकत नाही. अहिंसा म्हणजे दत्ताची खरी उपासना होय. अध्याय 15 काळसर्प दोष निवारण. एक व्यक्ती सतत अपयश, भीती, अडथळे यांना त्रस्त असतो. लोक म्हणतात त्याला काळसर्प दोष आहे. श्रीपाद त्याचे हात पकडून म्हणतात, सर्पदोष हे कर्माचे रूप आहे. गुरुनाम जपा. ओम श्री गुरुदेव दत्त. जपाने त्याचे दोष नष्ट होतात. त्याचे जीवन पूर्ण बदलते. ग्रहदोष कर्म आहेत. त्यांचे निवारण गुरुकृपेने होते. दत्तनाम म्हणजेच संरक्षण, शांती आणि उन्नती. जपाने मन आणि नशीब दोन्ही बदलते. अध्याय 16 भक्ताचे संकट आणि दत्तकृपेने संकटमुक्ती. एक भक्त परदेश गमनासाठी निघतो, पण प्रवासात जहाज बुडते. तो मनोमन श्रीपादाचा जप करीत राहतो. ओम श्री गुरुदेव दत्त. अचानक समुद्र शांत होतो आणि त्याला सुरक्षित किनारा मिळतो. तो म्हणतो, माझा जीव गुरूंनीच वाचवला. जीवघेण्या संकटातही दत्तनाम संरक्षण कवचाप्रमाणे कार्य करते. श्रद्धा आणि जप म्हणजेच अपघात, संकट, मृत्यूवर मात होते. श्रद्धा आणि जप केल्याने अपघात आणि संकटावर, मृत्यूवर मात करू शकतो. अध्याय 17 धनसंपत्तीपेक्षा पुण्यसंपत्ती श्रेष्ठ. एक श्रीमंत व्यापारी श्रीपादांकडे येतो आणि फक्त धनवृद्धीची मागणी करतो. श्रीपाद त्याला सांगतात, धनाने अहंकार वाढतो, पुण्याने जीवन पवित्र होते. व्यापारावर संकट कोसळते, त्याचे धन नष्टी पावते. तो दुःखित होऊन श्रीपादांना पुन्हा भेटतो. गुरु म्हणतात, दान कर, सेवा कर, धन परत येईल. तो तसे केल्यावर त्याच्या जीवनात पुन्हा समृद्धी येते. वापरलेले धन परत येते, साठवलेले धन नष्ट होते. दान आणि सेवा दत्ताला प्रिय अर्पण आहेत. धन संपत्ती तात्पुरती, पुण्यसंपत्ती चिरस्थायी आहे. धनसंपत्ती ही तात्पुरती आहे आणि पुण्यसंपत्ती ही कायमस्वरूपी टिकणारी आहे. अध्याय 18 दत्तगुरूचे वचन. भक्त कधीच अनाथ नसतो. एक अनाथ मुलगा श्रीपादाच्या चरणी येतो. तो म्हणतो, मला कोणीच नाही. श्रीपाद त्याला जवळ घेतात आणि म्हणतात, गुरु असताना तू कधीच अनाथ नसतोस. त्या मुलाचे पालनपोषण, शिक्षण आणि उन्नती सर्व गुरु करतात. सर्व घडते. पुढे तो विद्वान बनतो. गुरु म्हणजे परम पालक होय. जग सोडून गेले तरी गुरु सोडत नाही. अनाथ, दुर्बल, गरीब हीच गुरुची खरी मुले आहेत. अध्याय 19 पापनाशासाठी. दत्तनाम जप. एक माणूस कुकर्मांनी ग्रस्त असतो. रात्री झोप लागत नाही, शांती नाही. श्रीपाद म्हणतात, पाप जेव्हा जपाला भेटते तेव्हा वितळते. तो 40 दिवस अखंड दत्तनामस्मरण करतो. त्याचा स्वभाव बदलतो. मनात शांतता भरते. तो नवीन चांगले आयुष्य जगू लागतो. अर्थ पाप म्हणजेच अंधार आणि जप म्हणजेच दिवा. दिवा लागला की अंधार नष्ट होतो. तसेच दत्तनाम पाप नष्ट करते. बदलाची सुरुवात जप पासूनच होते. अध्याय 20 श्रीपादांचा धडा. ईर्ष्या व मत्सराचा नाश. दोघे भाऊ एकमेकावर मत्सर धरून जगत असतात. श्रीपाद त्याला बोलवतात आणि सांगतात, मत्सर हा विष आहे. तो घर उद्ध्वस्त करतो. ते दोघांना सत्य, प्रेम, क्षमा शिकवतात.
दोन्ही भावांमध्ये सौहार्द पुन्हा निर्माण होते. गावातील लोकही दत्तोपदेश स्वीकारतात. मत्सर नसेल तर घर, नाती, आयुष्य सर्व सुखी होते. प्रेम आणि क्षमा हेच दत्त धर्माचे दिग्दर्शन. गुरु नातीही जोडतात, मनही शुद्ध करतात. अध्याय 21 दत्तगुरूची महती. भक्ताची चाचणी. एक भक्त रोज श्रीपादाची सेवा करतो, पण मनात एक शंका दडलेली असते. गुरु खरंच सर्वज्ञ आहेत का? श्रीपाद त्याची ही शंका जाणून त्याला अप्रत्यक्षपणे परीक्षा घेतात. भक्त काही समस्या लपवण्याचा प्रयत्न करतो, पण संकट वाढते. शेवटी तो सर्व कबूल करून श्रीपादाच्या चरणी शरण येतो. श्रीपाद प्रेमाने म्हणतात, गुरुला काहीही लपवू नको, तो तुझ्यासाठीच असतो. गुरु हे सर्वज्ञ आहे. भक्ताला फक्त मन मोकळे करायचे असते. श्रद्धा आणि पारदर्शकता याचं मिळूनच गुरुकृपा मिळते. गुरु भक्ताच्या शंका दूर करून त्याला अधिक दृढ करतो. अध्याय 22 वाईट संगतीचा त्याग. कथासार. गावातील तरुण वाईट मंडळीच्या संगतीत पडतात. त्याच्या घरात भांडणे, पैशाचे नुकसान सुरू होते. श्रीपाद त्यांना भेटून सांगतात, संगती बदलली की नशीब बदलते. ते त्यांना सत्संग, जप, चांगल्या कर्माकडे वळवतात. काही दिवसात त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात. चांगली संगत म्हणजेच सौभाग्य, वाईट संगत म्हणजे संकट होय. सत्संग जीवनाचे शुद्धीकरण करतं. अध्याय 23 गुरुची अदृश्य कृपा. व्यापाऱ्याचा अनुभव. एक व्यापारी परदेशात जाताना श्रीपादाचे दर्शन घेऊन जातो. प्रवासात चोरी, संकट, बळीकरण अशी भीती निर्माण होते. पण प्रत्येक वेळी एखादा अदृश्य हात त्याला वाचवतो. परत आल्यावर तो श्रीपादांना नमतो. श्रीपाद हसून म्हणतात, भक्तावर संकट येऊ दे, पण त्याला पडू देणार नाही. गुरु दूर असले तरी कृपा जवळ असते. अदृश्य संरक्षण म्हणजेच दत्ताची छाया असते. गुरुकडं केलेला प्रणाम संपूर्ण प्रवासाचं कवच बनतो. अध्याय 24 कर्मफळ आणि पूर्वजांची शांती. एका घरात विचित्र घटना, वाद, दारिद्र्य सतत दिसत असते. श्रीपाद सांगतात, पूर्वजांच्या अपूर्ण कर्मामुळे हे घडत आहे. ते त्याला कुटुंबाला पितृश्राद्ध, दत्तनामजप आणि दान करण्याचे सांगतात. घरातील नकारात्मकता नष्ट होते, समृद्धी येऊ लागते. पूर्वजांचे ऋण पूर्ण केल्याशिवाय घरात शांतता राहत नाही. नीट ऐका, पूर्वजांचे ऋण पूर्ण केल्याशिवाय घरात शांतता राहत नाही. त्यामुळे पितृ वगैरे सर्वांनी घालत चला. कर्मनिवारण आणि पितृकृपा आणि गुरुकृपा यानेच पूर्ण शांती मिळते. दत्त म्हणजे पितराचेही रक्षण करणारे देव होय. अध्याय 25 मनोबलासाठी दत्तोपासना. एक तरुण युद्धात जाणार असतो, पण मनाने खचलेला असतो. त्याला भीती वाटत असते. त्याने मन धीट केलेलं नसतं. श्रीपाद त्याला धैर्य देतात. ते त्याला सांगतात, धैर्य म्हणजे मनातला देव. भीती म्हणजे मनातील अंधार. तरुण दत्तनाम जपत पुढे जातो आणि शत्रूच्या भीतीतून मुक्त होतो. त्याला विजय मिळतो. गुरु म्हणजेच धैर्य होय, आत्मविश्वास होय आणि मनोबल होय. त्यामुळे आपल्या गुरुचा जप नेहमी करावा. श्री गुरुदेव दत्त. भीती म्हणजेच अज्ञान. धैर्य दत्तकृपेचे फळ. जिथे नाम तिथे जय. अध्याय 26 दत्तगुरूंनी दिलेला सत्य धर्माचा उपदेश. एका गावात
लोक एकमेकावर संशय घेऊन सतत भांडत असतात. श्रीपाद गावात येतात आणि सांगतात, सत्य, सेवा आणि प्रेम हेच धर्माचे 3 आधार आहेत. लोकांना प्रेमाने समजवतात आणि सत्याची परीक्षा घेतात. गावातील कलह संपतो, स्नेह वाढतो, एकमेकातील भांडणे मिटतात. सर्वजण श्रीपादांना ग्रामदाता म्हणून मान देतात. सत्यधर्म मनाला शुद्ध करतो. सत्य आणि प्रेम यामुळेच आपल्याला शांती मिळते. सत्याशिवाय कोणत्याही धर्माची पूर्णता नाही. अध्याय 27. दत्तकृपेने रोगनिवारण. एक माणूस भयंकर आजाराने त्रस्त होता. वैद्य औषध काहीच काम करत नाही. तो श्रीपादाच्या चरणी येतो आणि मनापासून विनवणी करतो. श्रीपाद त्याला उदबत्ती, जप आणि प्राणायाम देतात. काही दिवसात तो रोगातून मुक्त होतो. तो म्हणतो, औषधाने देह बरा होतो, औषधाने देह बरा होतो, नामाने आत्मा बरा होतो, आत्म्याला शांती मिळते. दत्तोपासनेत आरोग्यदायी ऊर्जा असते. शरीर मन दोन्ही एकत्र बरे होतात. दत्तनाम हे दैवी औषध आहे. अध्याय 28. लोभाचा नाश. एक व्यक्ती लोभाच्या अतिरेकामुळे सर्वत्र वाद निर्माण करतो. त्याचे नातेवाईक त्याला सोडून जातात. श्रीपाद त्याला भेटून सांगतात, लोभ म्हणजे बांध. लोभ म्हणजे बांध. जितका वाढतो तितका मनुष्य अडकतो. ते त्याला दान, सेवा व संयम शिकवतात. काही दिवसात त्याच्या स्वभावात बदल होतो आणि घरात शांतता येते. लोभ कमी झाला की सुख वाढते. दान केले की कर्म शुद्ध होते. संयम म्हणजे दत्तमार्गाचा पाया होय. अध्याय 29. भूतबाधामुक्ती. गुरुकृपेची शक्ती. एका स्त्रीला भूतबाधा असल्याची भीती सर्वांना वाटत असते. तिचे घर अस्थिर, आरडाओरडा, भयानक स्वप्ने सुरू होतात. शेवटी ती श्रीपादांकडे येते. श्रीपाद तिच्या घरात जाऊन दत्तनाम जप करतात. काही क्षणात वातावरण शांत होते. स्त्री पूर्णपणे मुक्त होते. नकारात्मक शक्तीवर दत्तनामाहून श्रेष्ठ काही नाही. घरात दत्तनाम, दीप आणि स्वच्छता त्रिसूत्री शांतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. मनात भक्ती असेल तर कोणताही अंधार टिकत नाही. अध्याय 30. मनस्थितीचे महत्त्व. श्रीपादांचा उपदेश. एक शिष्य नेहमी दुःखी आणि निराश असतो. श्रीपाद त्याला सांगतात, मनाची स्थिती बदलली की नशीबही बदलते. मनाची स्थिती बदलली की नशीबही बदलते. ते त्याला सकारात्मक विचार, जप आणि ध्यान याची शिकवण देतात. काही काळात त्याला शिष्याच्या जीवनात अद्भुत परिवर्तन होते. त्याला आत्मविश्वास मिळतो आणि जीवन खूप सुंदर बनते. मन म्हणजेच भविष्याचा निर्माता होय. आपलं मनच आपल्या भविष्याचा निर्माता असतो. जप आणि सकारात्मकता यातूनच आपल्याला सौभाग्य मिळतं. दत्तोपासना मनाचे शुद्धीकरण करते. दत्त जप करण्यात याने मनाचं शुद्धीकरण होतं. अध्याय 31. गुरुभक्तीची परीक्षा. एक भक्त रोज सेवा पूजा करतो, पण परिस्थिती त्याच्या विरोधात जाते. घरात संकट, व्यापारात तोटा, आरोग्य बिघाड, सगळं एकत्र येतं. तो खिन्न होऊन श्रीपादांकडे येतो. श्रीपाद त्याला सांगतात, ही परीक्षा आहे, दंड नाही. तो भक्त दृढ राहतो. काही दिवसात सर्व संकटे नष्ट होतात आणि त्याचे जीवन अधिक समृद्ध बनते. अर्थ उपदेश. भक्तींची खरी कसोटी संकटात होते. श्रद्धा म्हणजेच अढळता. गुरु परीक्षा घेतात पण त्याग कधीच करीत नाहीत. अध्याय 32. दत्तगुरूंच्या कृपेने गृहकलहाचा नाश. एका दाम्पत्यात लहान सहान गोष्टीवरून सतत भांडणे होत असतात. दोघेही अहंकाराने एकामेकाच्या चुका पाहतात.
श्रीपाद दोघांनाही स्वतंत्रपणे उपदेश करतात. नातं प्रेमानं टिकतं, अहंकाराने नाही. ते दोघांना क्षमा आणि संवादाचे महत्त्व शिकवतात. घरातील कलह नाहीसा होतो, कुटुंब सुखी होते. अर्थ अहंकार म्हणजेच विभाजन होय. अहंकारामुळे घरात विभाजन होऊ शकते. प्रेमाने एकी होते. हीच गुरु शिकवण नाती जोडते. अध्याय 33 अविश्वासाच्या नाशासाठी दत्तोपदेश. एक मनुष्य सतत भीती, संशय आणि असुरक्षेत जगत असतो. तो कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. श्रीपाद त्याला सांगतात, एका कुटुंबावर अकस्मात आर्थिक संकट येते. घरातील एकमेव कमावता व्यक्ती आजारी पडतो. घरातील सर्वजण घाबरून जातात आणि श्रीपादाच्या चरणी शरण येतात. श्रीपाद म्हणतात, संकट म्हणजे चाचणी, धैर्य म्हणजे उपाय. काही दिवसात त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारते आणि कामधंदा पुन्हा सुरू होतो. घरात पुन्हा समृद्धी परतते. संकट काळात दत्तकृपा सर्वाधिक सक्रिय असते. धैर्य आणि श्रद्धा यांनी भाग्य बदलते. गुरुची शरणागतता, संकटातून उत्थान. अध्याय 37 परदोष निंदा न करण्याचे महत्त्व. परदोष निंदा न करण्याचे महत्त्व म्हणजे स्वतःला चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्याची निंदा करायची. तर निंदा करू नका. त्यांचे काय महत्त्व हे पाहूया. गावातील काही लोक इतराच्या दोषावर चर्चा करून वेळ घालवतात. त्याच्या जीवनात अस्थिरता, नकारात्मकता वाढू लागते. श्रीपाद त्यांना सांगतात, दुसऱ्याचे दोष पाहू नका, स्वतःला सुधारण्यात लक्ष द्या. ते त्यांना परनिंदा सोडून जप, सत्संग, सेवा करण्यास सांगतात. त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल येऊ लागतात. अर्थ उपदेश परनिंदा मनाला विषारी बनवते. आत्मसुधारणा खरे साधन आहे. स्वतःला सुधारणं, स्वतःचा आत्मा सुधारणं हेच खरं साधन आहे. चांगल्या गोष्टी बोलल्याने घरात आशीर्वाद टिकतो. अध्याय 38 दत्तगुरूंचा करुणा प्रेमाचा संदेश. दत्तगुरूंची करुणा प्रेमाचा संदेश. एका कुटुंबात वृद्ध आई वडिलांना दुर्लक्ष केलं जातं. ते दुःखी होऊन श्रीपादाच्या आश्रयाला जातात. श्रीपाद त्या कुटुंबाला कठोर पण प्रेमाने शहाणपणाचा उपदेश करतात. पालकांची सेवा म्हणजे माझी सेवा होय. तुम्ही जर तुमच्या पालकांची, आई वडिलांची सेवा करत असाल तरच देवाची सेवा मान्य होते, प्राप्त होते. कुटुंब आपली चूक ओळखते आणि पालकाची प्रेमाने सेवा करू लागते. घरात सौख्य वाढतं. माता पिता म्हणजेच पृथ्वीवरील देव आहेत. माता पितांच्या पुढे देवही खाली आहेत. म्हणजे माता पितांची सेवा केली की देवाची सेवा घडते आणि देव आपोआप प्रसन्न होतं. कुटुंबातील प्रेमच घराचे खरं धन आहे. अध्याय 39 दत्तकृपेने व्यापाराची उन्नती. एक व्यापारी चुकीच्या निर्णयामुळे दिवाळखोरीच्या दारात येऊन पोहोचतो. तो घाबरून श्रीपादाच्या चरणी येतो आणि म्हणतो, माझ्या कर्माची शिक्षा मला मिळते का? श्रीपाद शांतपणे सांगतात, कर्माची शिक्षा नाही, चुकीच्या निर्णयाची दिशा बदलायला गुरु असतात. ते व्यापाराला संयम, प्रामाणिकता आणि योग्य गुंतवणुकीचे तत्त्व शिकवतात. व्यापारी दत्तोपदेशानुसार व्यवसाय पुन्हा सुरू करतो. हळूहळू त्याचे नशीब पालटते. व्यापार वाढतो, कर्ज फिटू लागते, घरात पुन्हा आनंद येतो. तो नम्रपणे सांगतो, यश माझे नाही, दत्तकृपेने हा प्रवाह बदलला. जीवनातील अपयश हे शेवट नसते, तो नवा मार्ग दाखवणारी एक घंटा असते. गुरुकृपेने दिशा बदलली की भाग्य बदलते. प्रामाणिक व्यापार हा चिरस्थायी समृद्धी असते. प्रामाणिक काम करणं म्हणजे ही सर्व काळ टिकणारी समृद्धी असते. अध्याय 40 दत्तगुरूंचा संदेश. क्षणाचा उपयोग करा. एक तरुण नेहमी म्हणत असे, उद्यापासून साधना करेन, नंतर करेन, वेळ नाही.
श्रीपाद त्याला बोलवतात आणि त्याच्यासमोर हातात धरलेला छोटा दिवा विझवतात. तरुण आश्चर्यचकित होतो. श्रीपाद म्हणतात, दिवा कधी विझेल सांगता येत नाही, तसेच आयुष्यही आहे. ते पुढे सांगतात, योग्य वेळ म्हणजे आत्ताच. साधना, सेवा, जप आत्ता सुरू कर. तरुण मनाला धक्का बसल्यासारखा जागा होतो. तो त्या दिवसापासून नियमित जप, ध्यान, सेवा करू लागतो. काही महिन्यानंतर तो तन्मय, शांत आणि सामर्थ्यवान बनतो. नंतर करेन हा शब्द आध्यात्मिकतेतील सर्वात मोठा अडथळा आहे आणि आपल्या आयुष्यातीलही नंतर हा शब्द खूप अडथळा आहे. आत्ताचा क्षण, देवाचा आशीर्वाद, जप, नाम, सेवा जितक्या लवकर सुरू कराल तितका तुम्हाला लवकर लाभ होईल. त्यामुळे आत्ताचा क्षण हा खूप महत्त्वाचा आहे. नंतर करेल, हे करेल म्हणत उद्या कधी दिवस संपतील. अध्याय 41. दत्तगुरूंचे अनुग्रह. गावातील एक विधवा स्त्री दारिद्र्य, एकीपणा आणि दुःखाने त्रस्त असते. तिच्या घरात अडचणी, आजारपण आणि उपासमार सुरू असते. ती श्रीपादांच्या चरणी रडत येते. श्रीपाद तिला धीर देतात. दुर्बळांच्या पाठीशी मी स्वतः उभा असतो. ते तिला नामजप, प्रार्थना आणि श्रम करण्याची प्रेरणा देतात. काही दिवसात तिचे जीवन पालटते. शेतात काम मिळते, आरोग्य सुधारते, घरात शांतता येते. ती म्हणते, मी एकटी नव्हते, दत्त माझ्या सोबत होते. ज्याच्याकडे कोणी नाही त्याच्यासाठी दत्तच माता पिता आहेत. श्रम आणि जप याचेच दैवी फळ मिळते. श्रम आणि जपानेच दैवी फळ मिळते. दुर्बळावरची दया म्हणजेच दत्त धर्म होय. अध्याय 42. दत्तोपासनेने निर्भयता प्राप्त. एक तरुण सतत भीती, काळजी आणि नकारात्मक विचारांनी त्रस्त असतो. रात्री झोप लागत नाही, दिवसा मन अस्वस्थ. श्रीपाद त्याला सांगतात, भीती म्हणजे मनातील रिकामा कोपरा होय. तिथे नाम भर. ते त्याला दत्तनाम, जप, प्राणायाम आणि ध्यान शिकवतात. काही काळात तो निर्भय, आत्मविश्वासू आणि आनंदी बनतो. भीती मनात निर्माण होते, दत्तनाम ते दूर करते. मनात जर भीती निर्माण झाली तर दत्तनामाचा जप करावा. ध्यान आणि मनाचा उपचार. ध्यान करणे हाच मनावर उपचार आहे. गुरु भीतीवर विजय देतात. अध्याय 43. दत्तगुरूंची चरणस्पर्शातील. एक भक्त अनेक वर्ष साधना करतो, पण त्याला काही अनुभूती मिळत नाही. तो निराश होऊन श्रीपादाच्या चरणी येतो. श्रीपाद त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. त्या क्षणी भक्ताच्या मनातील सर्व संशय, दुःख आणि अस्थिरता नाहीशी होते. तो आनंदाश्रूंनी भरून जातो. श्रीपाद म्हणतात, साधना मी स्वीकारतो तेव्हा ते पूर्णपणे होते. गुरुस्पर्श मनातील अंधार दूर करतो. अनुभव मिळवणे हे आपलं काम नाही, ते गुरुकृपेचं देणं आहे. शरणागत झाल्यावरच अनुभूती मिळते. अध्याय 44. चुकीच्या सवयीचा त्याग. एक तरुण मद्यपान, जुगार आणि चुकीच्या मोहात अडकतो. त्याचे आरोग्य, धन आणि प्रतिष्ठा सगळं नष्ट होत जातं. घरच्यांच्या विनंतीने तो श्रीपादांकडे येतो. श्रीपाद त्याला म्हणतात, सवय बदलली की नशीबही बदलते. ते त्याला जप, शारीरिक श्रम आणि साधना सांगतात. काही महिन्यात त्याचा पूर्ण बदल होतो आणि तो आदर्श नागरिक बनतो. वाईट सवयी सुख हिरावतात, चांगल्या सवयी कृपा ओढतात. वाईट सवयी सुख हिरावतात आणि चांगल्या सवयी कृपा ओढवतात. जप आणि श्रम याने जीवनाची शुद्धी होते. गुरुचं मार्गदर्शन बदल घडवते. अध्याय 45. दत्तगुरूंचा संदेश. अहंकारापासून सावध राहा. एक अत्यंत प्रतिभावान शिष्य गुरुकृपेने विद्वान बनतो, पण हळूहळू त्याच्या मनात अहंकार निर्माण होतो. तो इतरांना कमी लेखू लागतो. श्रीपाद त्याला नम्रतेने
समजावतात. विद्या, संपत्ती, शक्ती हे सर्व देणं आहे. गर्व केला तर देणं हरते. शिष्याला आपल्या चुकीचे भान येते. तो पुन्हा विनयशील, नम्र आणि भक्तिमय बनतो. अहंकार हा सर्व साधनेचा शत्रू आहे. विनय म्हणजे गुरुप्रसाद आहे. नम्रता टिकली तर कृपा वाढतच राहते. अध्याय 46 दत्तगुरूंची कृपा, रोगनाश आणि मानसिक शांती. एका गृहस्थाला दीर्घकाळापासून असाध्य आजार त्रास देत असतो. औषधोपचार करूनही काही फरक पडत नाही. तो शेवटी निवृत्तीची आशा सोडून श्रीपादांकडे येतो. श्रीपाद म्हणतात, देहाचे रोग येतात, पण मनाचा रोग अधिक भयंकर असतो. ते गृहस्थास जप, नामस्मरण आणि मनशांतीचे उपाय सांगतात. काही दिवसात त्याची मानसिक स्थिती सुधारते आणि शरीरही प्रतिसाद देऊ लागते. तो पुन्हा आरोग्यपूर्ण जीवन जगू लागतो. मन शांत असेल तर रोगही हळूहळू दूर होतो. गुरुकृपेने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. नामस्मरण हा सर्वोत्तम औषध आहे. प्रत्येक अशांततेवर आणि मन शुद्धीकरणावर किंवा मन शांतीवर हा नामस्मरण हे सर्वोत्तम औषध आहे, असं गुरुदेव दत्त म्हणतात. अध्याय 47 संकटातून उद्धार, सत्याची शक्ती. एक व्यापारी छोट्या आरोपात अडकतो आणि त्याला दंड, मानहानी आणि तुरुंगवासाची भीती निर्माण होते. तो सत्य बोलणे सर्वात कठीण असतानाही श्रीपादांनी दिलेल्या आदेशानुसार सत्यावर कायम राहतो. श्रीपाद त्याला आश्वासन देतात. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण परिणाम दिव्य असतो. न्यायालयात अचानक परिस्थिती बदलते. खोटे आरोप सिद्ध होतात आणि व्यापारी निर्दोष सुटतो. गावातील लोकांना सत्याचे महत्त्व समजते. कोणतेही संकट असले तरी सत्याचा विजय होतो. खोटेपणा तात्पुरता फायदा देतो, पण शेवटी नुकसानच करतो. त्यामुळे नेहमी सत्य बोलावे, खोटे कधीही बोलू नये. गुरुकृपा सत्यनिष्ठांना संरक्षित करते. गुरुकृपा सत्यनिष्ठांना संरक्षित करते. अध्याय 48 दत्तगुरूंच्या स्पर्शाने जीवितदान. एका भक्ताचा मुलगा अचानक गंभीर आजारी पडतो आणि प्राणस्थिती धोक्यात येते. साऱ्या उपचारांना प्रतिसाद न मिळता शेवटची आशा म्हणून तो श्रीपादाकडे धावतो. श्रीपाद मुलाच्या कपाळावर हात ठेवतात आणि म्हणतात, जिथे प्रेम तिथे मी स्वतः उभा असतो. जिथे प्रेम तिथे मी स्वतः उभा असतो. मुलांच्या श्वासाचा वेग स्थिर होतो आणि त्याची प्रकृती सुधारू लागते. काही दिवसात मुलगा पूर्ण बरा होतो. भक्त कृतज्ञतेने भारावून जातो. अर्थ आणि उपदेश. शुद्ध भक्ती प्रार्थनेला दैवी प्रतिसाद मिळतो. दत्तगुरू संकटप्रसंगी जीवित रक्षा करतात. प्रेम आणि श्रद्धा याने दत्तकृपेचे दार मिळते. प्रेम आणि श्रद्धा ठेवावी. अध्याय 49 लोभाचा त्याग, समाधानाची प्राप्ती. एक श्रीमंत व्यक्ती असूनही लोभामुळे असंतुष्ट असतो. कितीही धन मिळाले तरी त्याला मिळत नाही. श्रीपाद त्याला सांगतात, धनाचा मालक तो नाही, ते प्रवासी आहेत. त्याला धरून ठेवू नको. ते त्याला दान, धर्म, सेवा आणि साधनेचा मार्ग सांगतात. काही दिवसात त्याच्या मनात शांतता येते आणि लोभ नष्ट होतो. तो समृद्ध असूनही समाधानाने जीवन जगू लागतो. अर्थ. लोभ दुःखाचे मूळ आहे. समाधान ही खरी संपत्ती आहे. दान धर्माने मन शुद्ध होतं. दानधर्माने मन शुद्ध होतं. अध्याय 50 भक्तीचा परमोच्च बिंदू, पूर्ण शरणागती. एक भक्त दीर्घकाळ साधना करतो, पण मन अस्थिर होते. तो श्रीपादांसमोर येऊन म्हणतो, गुरुदेव, माझ्याकडून साधना होत नाही. श्रीपाद शांतपणे उत्तर देतात, साधना तू करत नाहीस, ती मी करवून घेतो. तू फक्त शरण ये. भक्त संपूर्ण शरणागती स्वीकारतो. त्या क्षणापासून त्याच्या मनात परमशांती, आनंद आणि दैवी प्रकाशाचा अनुभव येऊ लागतो. तो जीवनातील प्रत्येक कृती दत्तार्पण मानू लागतो. अर्थ. शरणागती हेच खरे भक्तीचे फूल आहे.
शरणागती हेच खरे भक्तीचे फूल आहे, साधनेचा सार आहे. मी काही करत नाही, सर्व गुरु करवून घेतात. अहंकार सुटला की दत्त अनुभूती येते. अध्याय 51. कर्मयोग. कार्यात दत्तभाव. एक गृहस्थ दैनंदिन कामाच्या ओझ्याने त्रासलेला असतो. घर, शेती, व्यवसाय, समाज, सगळीकडे ताणच ताण. तो श्रीपादांकडे येऊन म्हणतो, गुरुदेव, एवढ्या कामात भक्ती कशी करावी? श्रीपाद हसून सांगतात, काम मला अर्पण कर. ते शिकवतात की काम हे साधना आहे. जर त्यात अहंकार नसला तर गृहस्थ आपल्या कर्तव्याकडे भक्तिभावाने पाहू लागतो. घरात शांती, मनात समाधान येते. काम टाळणे हे अध्यात्म नसून कामात दत्तभाव ठेवणे हेच अध्यात्म आहे. काम करत करतही नामजप करू शकता. कर्तेपणा सोडला की मन शांत होते. कार्य आणि भक्ती यानेच कर्मयोग साधता येतो. कार्य आणि भक्तीनेच कर्मयोग मिळतो. अध्याय 52. दत्तगुरूचे संरक्षण. प्रवासातील चमत्कार. एक भक्त व्यापाराच्या कामाने दूर गावात जात असताना वादळात अडकतो. नदी फुलते, घोडागाडी अडकते आणि जीवाला धोका निर्माण होतो. तो मनोमन दत्ताचे स्मरण करतो. अचानक एक तेजस्वी साधू येतो. त्यांना सुरक्षित मार्ग दाखवतो आणि अदृश्य होतो. भक्त वाचतो आणि घरी पोचून कृतज्ञतेने श्रीपादांना वंदन करतो. श्रीपाद फक्त हसतात. फक्त समजतो तेच साधू होते. दत्तगुरू संकटाच्या वेळी अदृश्य रूपात मदत करतात. स्मरणामध्ये प्रचंड शक्ती असते. भक्ताला कधीही एकटं सोडलं जात नाही. अध्याय 53. देवदर्शन. अंतर्बोध जागृत. एक साधक दीर्घकाळ ध्यान करतो, पण त्याला देवदर्शन होत नाही. तो श्रीपादांना म्हणतो, देव मला दिसत नाही. श्रीपाद उत्तर देतात, जो बाहेर शोधतो त्याला विलंब होतो, जो आत शोधतो त्याला त्वरित सापडतो. ते साधकाला आत्मध्यान करण्यास सांगतात. साधक अंतर्मनात दैवी प्रकाश पाहतो आणि आनंदाश्रू येतात. त्याला कळते देव बाहेर नाही, तो स्वतःमध्येच आहे. प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक प्राण्यात आहे, प्रत्येक जीवात आहे. देवाचा शोध बाहेर नका घेऊ. मन शुद्ध केलं की देव स्वतः प्रकट होतो. ध्यान म्हणजेच अंतर्मार्ग होय. अंतर्बोध हीच खरी अनुभूती आहे. अध्याय 54. दया. दत्तधर्माचा मुख्य आधार. गावात एक वृद्ध, गरीब आणि आजारी भिकारी असतो. लोक त्याची थट्टा करतात. कोणीही मदत करत नाही. श्रीपाद त्याला जवळ बोलवतात, भोजन देतात आणि सेवा करतात. ते म्हणतात, देव माणसाच्या रूपात येतो. दुर्बळांना मदत करणारेच माझे भक्त आहेत. गावातील लोकांना लाज वाटते आणि ते सेवाभाव स्वीकारतात. गावात दया, प्रेम आणि सहकार्याचे वातावरण निर्माण होते. दया म्हणजे दत्ताची खरी पूजा होय. दुर्बळांना मदत करणारा थेट दत्ताला सेवा करतो. एकमेकांची मदत करणे, दुर्बळांची मदत करणे, सेवाभाव करणे, दानधर्म करणे यातच दत्ताची सेवा घडते. देवाची सेवा घडते. समाजातील सद्भाव गुरुकृपेनेच वाढतो. अध्याय 55. दत्तगुरूंचा अंतिम उपदेश. मी सदैव सोबत आहे. भक्तांना सतत चिंता असते की श्रीपाद कधीतरी निघून जातील तर काय. श्रीपाद सर्वांना एकत्र करून सांगतात, देह येतो आणि जातो, पण माझा आशीर्वाद, माझी उपस्थिती, माझी शक्ती सदैव तुमच्या सोबत आहे. ते सांगतात की नामस्मरण, सत्य, दया आणि साधना यावर त्याची कृपा सदैव राहील. भक्तांच्या मनातील भीती नाहीशी होते आणि त्यांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित होतो. श्रीपाद म्हणतात, जिथे माझे नाव घेतले जाते तिथे मी प्रत्यक्ष उपस्थित असतो. अर्थ उपदेश. दत्ताची उपस्थिती शाश्वत आणि निरंतर आहे. नामस्मरण म्हणजे दत्ताला बोलवणं होय आणि तो त्वरित येतो. नामस्मरण करावे. ओम श्री गुरुदेव दत्त. भक्त आणि दत्त यांच्यातील नाते कधीही तुटत नाही.
अध्याय 56. दत्त ध्यान. अंतःकरणातील दिव्य प्रकाश. एक साधक दीर्घकाळ मनातील चंचलता, वासना आणि विचाराच्या गोंधळामुळे त्रस्त असतो. तो श्रीपादाच्या चरणी येतो आणि विनवतो, गुरुदेव, मन स्थिर होत नाही. श्रीपाद त्याला साधेपण, अत्यंत सामर्थ्यवान ध्यान शिकवतात. श्वासात दत्ता, श्वासाबाहेर जे देव म्हटल्यास मन आपोआप शांत होते. साधक हे ध्यान काही दिवस मनोभावे करतो. त्याला अंतर्मनात दिव्य तेज, शांती आणि निश्चलता अनुभवायला लागते. त्याला कळते, मनावर विजय मिळवणे मोक्षाचा प्रारंभ आहे. नामजप याच्यात खूप मोठी ताकद आहे. श्वास ध्यान अत्यंत परिणामकारक आहे. मनाला वश करण्याचा मार्ग नाम, श्वास आणि समर्पण. गुरुकृपेने चंचल मन शांत समुद्रासारखे होते. अध्याय 57. दत्तप्रकट. भक्ताच्या हाकेला त्वरित प्रतिसाद. एक गरीब मुलगी आईच्या आजारपणामुळे खूप चिंतेत असते. औषधासाठी पैसे नसतात. रात्री रडत रडत दत्ताचे स्मरण करते. दत्त महाराज, माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवा. दत्त महाराज, माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवा. अचानक एक वृद्ध ब्राह्मण येतो. तिला औषध आणि पैसे देतो आणि म्हणतो, भिवू नको, तुझा देव तुझ्या सोबत आहे. दुसऱ्या दिवशी मुलगी औषधे घेऊन जाते आणि आईची प्रकृती सुधारते. गावात चौकशी केल्यावर कळते, त्या वृद्ध ब्राह्मणाला कोणीच ओळखत नाही. मुलीला समजते, तेच दत्त होते, तेच गुरुदेव दत्त होते. ते आपल्या हाकेला धावून आले होते, आपल्या संकटावेळी धावून आले होते. अर्थ, भक्ताची शुद्ध हाक दत्ताला थेट पोचते. संकटाच्या क्षणी दत्त अदृश्य रूपात मदत करतात. दत्त हे करुणेचा सागर आहेत. दत्तगुरु हे करुणेचा सागर आहेत, दयेचा सागर आहेत. अध्याय 58. अहंकाराचा संपूर्ण नाश. अंतिम परीक्षा. एक साधक अत्यंत विद्वान आणि तपस्वी असतो, पण त्याच्या मनात अल्पसा अहंकार क्षुल्लक असतो. श्रीपाद त्याला शेवटची परीक्षा देतात. सर्वश्रेष्ठ भक्त कोण? हा प्रश्न विचारून साधक स्वतःला श्रेष्ठ मानतो आणि उत्तर देतो. श्रीपाद दाखवतात की खरा श्रेष्ठ भक्त तो आहे जो स्वतःला काही नाही मानतो, जो सेवाभावी आहे, जो श्रेय गुरुला देतो. हे ऐकून साधकाचे अहंकाराचे शेवटचे थेंबही वितळतात. तो पूर्ण नम्र, समर्पित आणि शुद्ध भक्त बनतो. अहंकार जरी थोडा असला तरी तो आध्यात्मिक उन्नती थांबवतो, तो आपलं ज्ञान थांबवतो, तो आपली प्रगती थांबवतो, उन्नती थांबवतो. सर्वश्रेष्ठ भक्त तेच जे स्वतःला शून्य मानतात. नम्रता म्हणजेच दत्तकृपेचे मुख्य दार आहे. अध्याय 59. जगद्गुरु दत्त. सर्व धर्माचे एकीकरण. विविध धर्माचे लोक वाद घालत श्रीपादांकडे येतात. कोणता धर्म श्रेष्ठ, कोणती पूजा श्रेष्ठ? श्रीपाद सांगतात, धर्म अनेक पण उद्देश एक, मानवतेची सेवा. ते शिकवतात की दत्त हे त्रिकाल, त्रिनेत्र आणि त्रिमूर्ती असून सर्व मार्गाचे एकीकरण आहेत. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग हे सर्व दत्ताकडेच एकत्र येतात. लोकांमध्ये ऐक्य, प्रेम आणि सहभावना निर्माण होते. अर्थ, धर्म वेडेपणा नको, प्रेम आणि सेवा हाच खरा धर्म. सर्व मार्ग दत्ताकडेच नेतात. दत्त म्हणजे सर्वांचे गुरु, सर्वांचे रक्षक आहेत. दत्तगुरु हे सर्वांचे रक्षक आहेत. अध्याय 60. ग्रंथाचा समारोप. दत्ताची अखंड उपस्थिती. सर्व भक्त श्रीपादांच्या चरणी येतात आणि म्हणतात, गुरुदेव, तुम्ही आम्हाला सोडून जाल का? श्रीपाद प्रेमाने सांगतात, मी देहाने दूर जाईन, पण माझे स्वरूप, माझी शक्ती, माझी कृपा सदैव तुमच्या सोबत असेल. ते सर्वांना अंतिम आशीर्वाद देतात. सत्यावर चला, दया, सेवा आणि नम्रतेने राहा. नामस्मरण करा, मी त्वरित येईन. भक्ताच्या हृदयात प्रेम, शांती आणि श्रद्धेचा दैवी प्रकाश प्रसरतो. ग्रंथाचा सुंदर, पावन आणि प्रेरणादायी समारोप होतो.
दत्ताचे स्वरूप शाश्वत आहे. नामस्मरण दत्ताची प्रत्यक्ष अनुभूती. भक्तांनी साधना, दया आणि सत्यमार्ग कधीही सोडू नये. आजच्या व्हिडिओचा शेवट करताना आपण सर्वजण एकत्र प्रार्थना करूया. श्री गुरुदेव दत्त, आमच्या घरात, मनात आणि जीवनात तुमचा दिव्य प्रकाश सदैव प्रज्वलित राहो. जय गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, ग्रंथ ऐकायला तुम्हाला लवकरात सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव